गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्यम् गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। आज आपण ध्रुव बाळाचं चरित्र पाहत आहोत। ध्रुव अविनाशी ब्रह्मानंदाचे भजनानंदाचे स्वरूप आहे। जीव जेव्हा ब्रह्मानंदाकडे जाऊ लागतो तेव्हा सुरुची मध्येच विघ्न उपस्थित करीत असते। जीव ब्रह्म यांच्या ऐक्य सुरुची होऊ देत नाही। जो मनुष्य सुरूच्या अधीन आहे तो समजा कामाधीनही आहे। उत्तानपाद राजाला 2 राण्या होत्या आणि 2 पुत्र होते। राजाला सुनीती नव्हे तर सुरुचीच प्रिय होती। आम्हा सर्वांची तशीच आहे। आमचे नीतीवर प्रेम नाही तर इंद्रिय आणि वासनेला बहकावणाऱ्या सुरुचीशीच प्रेम आहे। एकदा उत्तानपाद राजा सिंहासनावर बसला होता। सुरुची तेथे बसली होती। उत्तम राजाच्या मांडीवर खेळत होता। ध्रुवाने हे पाहिले तेव्हा त्याला वाटले की मीही राजाजवळ गेलो तर राजा मलाही मांडीवर घेईल। तो धावतच राजाजवळ गेला व आपल्याला मांडीवर घेण्यास सांगितले। बालक हा बाळकृष्णाचे स्वरूप होय, त्याचा कधी अपमान करू नका। मोठमोठे महात्मे लहान मुलांशी खेळत असतात। रामदास स्वामी जेव्हा लहान मुलांशी खेळत होते तेव्हा शिष्यांनी विचारले, आपण हे काय करीत आहात? तेव्हा स्वामी म्हणाले, वये पोर ते थोर होऊन गेले, वये थोर ते चोर होऊन गेले। या मुलांशी खेळताना मला आनंद मिळतो। मुले आपल्या मनात जे असते तेच बोलतात आणि जसे ते बोलतात तसेच ते करतातही। मन वाणी क्रिया एक समान झाल्यावरच तुम्ही भगवंताची भक्ती चांगल्या प्रकारे करू शकता। तशी भक्तीच तुम्हाला आनंदित करील। बालक निष्पाप असते, त्याला कपट शिकवू नका। लहानपणी त्याच्यावर चांगले संस्कार करा, त्याचे भलतेच लाड करू नका। उत्तानपादाला ध्रुवाला आपल्या मांडीवर आनंदाने घ्यावेसे वाटले, पण सुरुचीला ते आवडले नाही। जीवाजवळ जेव्हा भजनानंद येतो तेव्हा सुरुची बाधा उत्पन्न करते। पूजा करीत असताना जर मन विषयाकडे गेले तर समजावे सुरुची आली आहे। राजाने ध्रुवाला मांडीवर घ्यावे हे सुरुचीला आवडले नाही। तिला वाटले राजाला म्हणजे जीवाला ध्रुव भजनानंद भेटला तर तो वासनाधीन राहणार नाही। म्हणजे सुरुचीला वाटलं
की राजा म्हणजे जीव आणि ध्रुव म्हणजे भजनानंद. तिला वाटलं राजाला जर भजनानंद भेटला तर तो वासनाधीन राहणार नाही. म्हणजे सुरुचीची इच्छा असते की त्याने वासनाधीन राहावं आणि माझी काहीच किंमत राहणार नाही. सुरुचीने ध्रुवाला मांडीवर घेऊ दिले नाही. म्हणून आपल्याला भजनाकडे जे वळून ज्या वेळेला आपल्याकडे भजनाकडे वळून देणार नाही तेव्हा समजायचं आपण की आपल्याजवळ सुरुची आलेली आहे. राजा राणीच्या अधीन होता, तो कामांध होता. त्याला वाटले की जर मी ध्रुवाला मांडीवर बसवले तर सुरुची नाराज होईल. ते व्हायला नको. आवश्यकतेपेक्षा स्त्रीच्या अधीन राहणे पाप आहे. शास्त्र तर इथपर्यंत सांगते की अशा स्त्री लंपट पुरुषाचे तोंडही पाहणे म्हणजे पाप होय. तो होता राजा, पण राणीचा तर दास होता. अगदी सर्वांची हीच दशा होत असते. साहेब तर ऑफिसात मोठ्या आयटीने आखडून चालतात, पण घरात बायकोसमोर ताटाखालचे मांजर म्हणतात. राजाने ध्रुवाचा अवेर केला व तोंड फिरवले. ध्रुवाला मोठी आशा होती. त्याने हात पसरून मला घ्या असे राजाला विनवले. सुरुचीने ध्रुव कुमाराला सांगून टाकले, येथून निघून जा. राजाच्या मांडीवर बसण्याची पात्रता तुझी नाही. राजाची अप्रिय राणी सुनीताचा तू पुत्र आहेस, म्हणून राजाच्या मांडीवर तू बसू शकत नाही. ध्रुवाने विचारले, माते, काय मी माझ्या पित्याचा पुत्र नाही? शुकाचार्य सांगतायत, सुरुचीने त्यावेळी ठोकूनच दिले होते की तुझी आई राणी नाही, राणी मी आहे. तुझी आई दासी आहे. जर तुला राजाच्या मांडीवर बसायचे असेल तर तुला माझ्या कुशीत जन्म घ्यावा लागेल. तू वनात जाऊन तप कर आणि ईश्वराची आराधना कर आणि माझ्या पोटी जन्म घेण्याचा वर माग. भगवंत जर प्रसन्न झाले तर तुझ्या पोटी जन्मच का मागावा? ध्रुव मनात म्हणाला. परंतु सुरुची मूर्ख असल्याने असे बोलत होते. ध्रुवाला आशा वाटत होती की पिता थोडा वेळ तरी आपल्याला मांडीवर घेतील. पण सुरुचीने झिडकारलेला ध्रुव, अपमानित झालेला ध्रुव आपली माता सुनीतीकडे परत आला. तेव्हा सुनीतीने विचारले, बेटा का रडतोस? तुला काय झाले? ध्रुव संस्कारित मुलगा असल्यामुळे काही बोलला नाही, पण वारंवार हुंदके मात्र देत होता. सुनीतीची पक्की खात्री झाली होती की माझा शहाणा मुलगा माझी परिस्थिती चांगल्या रीतीने समजतो. ज्याची आई सुनीती असते तो सुशीलच असतो. वंशात ज्यावेळी अनेक पुरुषांचे पुण्य एकत्रित होते तेव्हा पुत्र उदार होत असतो. ध्रुवाला वाटले की मी सर्व हकीकत आईला सांगितली तर माता पित्याची निंदा केल्याचे पाप मला लागेल. तितक्यात एक दासी तिथे आली व तिने सर्व वृत्तांत सुनीतीला सांगितला. सर्व वृत्तांत ऐकून सुनीतीला असे वाटले की मी तर सुरुचीचे काहीच वाईट केले नाही. माझ्या तोंडातून सवतीबद्दल एकही अपशब्द मी कधी काढला नाही, कारण त्यामुळे ध्रुवाच्या मनात कायमचे वैरभावाचे परिणाम रुजून जातील व भविष्यकाळात मोठा अनर्थ होईल असे मला वाटले. या घटनेमुळे सुनीतीला फार वाईट वाटले, पण तिला आपल्या मुलावर चांगले संस्कार करायचे होते. तिला वाटत असे की आपल्या मुलाला राज्य न मिळाले तरी चालेल, संपत्ती न मिळाली तरी चालेल, पण संस्कार मात्र चांगलेच व्हावयास पाहिजेत. पण असं प्रत्येक आईला वाटलं पाहिजे. जर आई सुनीती असेल तर ती आपल्या मुलाला 1000 शिक्षकांपेक्षाही अधिक चांगले शिक्षण देऊ शकते. सुनीतीने आपल्या दुःखाचा आवेग गिळून टाकला. ती धैर्याने म्हणाली, बाळा, तुझ्या सावत्र आईने तसे वाईट तर काही म्हटले नाही. तिने जो उपदेश केला आहे तो तर चांगलाच आहे व मी तुला तोच उपदेश करते. बाळा, जर भिक्षात मागायची असेल तर ती देवाकडेच का मागू नये? माणसाकडे किती मागितले तरी फारच कमी मिळेल आणि कधी कधी अपमान सहन करावा लागेल व तुमची उपेक्षा देखील होईल. म्हणून देवाकडे मागा. देव जेव्हा देतो तेव्हा इतके अधिक देतो की जीव तेवढे घेऊही शकत नाही. बाळा, भगवंत तुझ्यावर कृपा करतील, तुला जवळ बोलावतील, प्रेमाने मांडीवर घेतील
तुझेच नाही तर सर्व जीवांचे खरे पिता परमेश्वर परमात्माच आहे. मी तुला नारायणाच्या स्वाधीन करीत आहे. जो बाप तुझे तोंड देखील पाहू इच्छित नाही त्याच्या घरात पडून राहणे व्यर्थच होय. तू जर या घरात राहिलास तर तुझी सावत्र माता तुला त्रास देत राहील. तू रडू नकोस. तुझ्या रडण्याने मलाही दुःख होते. तुझ्या सावत्र आईने तुला वनात जाण्यास सांगितले. हे ठीकच झाले, त्यातच तुझे कल्याण आहे. आराधया दोक्षज पाद पद्मं येदिच्छेस्य ध्यासन मुत्तमो यतः. तू जर उत्तमाप्रमाणे राजसिंहासनावर बसण्याची इच्छा असेल, तुला जर उत्तमाप्रमाणे राजसिंहासनावर बसण्याची इच्छा असेल तर तू भगवंताच्या चरण कमलांची आराधना कर. अनन्य भावे निज धर्म भाविते मनस्य वस्ताप्य भजस्व पुरुषम. स्वधर्म पालनाने पवित्र झालेल्या आपल्या चित्तात पुरुषोत्तम भगवंताची स्थापना करून सर्व विषयांचे चिंतन सोडून केवळ एका प्रभूचेच भजन कर. आता या घरात राहू नकोस. तेव्हा ध्रुव म्हणाला, सावत्र मातेने आम्हा दोघांचाही अपमान केला आहे. आता या घरात न माझा न तुझा सन्मान होणार. तेव्हा आपण दोघांनीही वनात जाऊन भजन का करू नये. सुनीती त्यावर म्हणाली, बाळा, मी स्त्री आहे. माझ्या वडिलांनी तुझ्या वडिलांना माझे दान दिले आहे. मला त्यांच्याच आज्ञेत राहावयाचे आहे. माझे पती माझा भली अपमान करोत, पण मी पतीला सोडू शकत नाही. तू स्वतंत्र आहेस, मी परतंत्र आहे. मला तर माझ्या सवतीची की जी माझ्या पतीची आवडती आहे तिची सेवा करावयाची आहे. मी तुला एकटा तर पाठवित नाही. तुझ्यासोबत माझे आशीर्वाद आहेत. देव तुला आपल्या मांडीवर बसवतील. तू जेव्हा माझ्या गर्भात होतास तेव्हा ज्याने तुझे रक्षण केले तोच वनातही तुझे रक्षण करेल. म्हणून तू वनात जा आणि तेथे परमेश्वराची आराधना कर. माझे नारायण तुला आपल्या भाऊत सामावून घेतील. पण ध्रुवाला अजूनही भीती वाटत होती. तेव्हा सुनीती मुलाला म्हणते, बाळा, तू एकटा नाहीस. माझे नारायण तुझ्या सोबत आहेत. जीवाला हा अनुभव नसतो की भगवंत त्याच्या सोबतच असतात, पण सर्व जीवांचा खरा मित्र तर परमात्माच आहे. नारायण हे पाहत नाहीत की हा श्रीमंत आहे की गरीब, शिक्षित आहे की अशिक्षित, लहान आहे की मोठा. भगवान तर हेच पाहतात की याच्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे की नाही. देवाला प्रेमाने बोलावले की तो धावून येतो. आपली दुःख तुम्ही प्रभूला एकांतात सांगा. प्रभूची विनवणी करा. त्यांना सांगा की माझी पाप करण्याची प्रवृत्ती सुटत नाही. कृपा करा, ते तुमची प्रार्थना अवश्य ऐकतील. ध्रुवाने विचारले, माते, माझ्यासारख्या अज्ञान बालकाला सुद्धा देव भेटतील का? ध्रुवाला समजावीत असताना सुनीती म्हणाली, होय बाळा, तुला देव अवश्य भेटतील. मनापासून देवाचे भजन कर. देव भावाचा भुकेला आहे. देवाला जो प्रेमाने हाक मारतो त्याच्या समोर तो प्रत्यक्ष प्रकट होतो. आतुरतेशिवाय भगवंत भेटत नाही. आर्त होऊन आरती करा. आरतीचा अर्थ काय? आर्त होऊन आरती करायची. उपनिषदात म्हटले आहे, अमृतस्य पुत्रा हा जीव माझा पुत्र आहे. मी तर त्याला मांडीवर बसवण्यास तयार आहे, पण तोच बसत नाही, माझ्याजवळही येत नाही. सुनीतीला वाटले की ध्रुव तर मला वंदन करतो, पण त्याने सावत्र आईलाही वंदन केले तर त्याचे कल्याण होईल. कुणाविषयीही मनात द्वेष बाळगून ईश्वराची आराधना केली जाऊ शकत नाही आणि अशी आराधना सफलीही होऊ शकत नाही. सुरुचीविषयी मनात अरुची कुभाव ठेवून जर तो जाईल तर तो नारायणाचे ध्यान करू शकणार नाही. तो वारंवार सुरुचीच्याच गोष्टी मनात चिंतित जाईल. सुनीतीने ध्रुवाला समजावले, तू माझा शहाणा मुलगा आहेस. पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ म्हणून तुला अपमान सहन करावा लागला. कुण्यातरी जन्मात तू आपल्या सावत्र आईचा अपमान केला असशील, म्हणून तिने या जन्मात त्याचा बदला घेतला. म्हणजेच केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. पण आपल्याला अजून तेवढा विश्वास वाटत नाही.
लाभ हानी सुखदुःख मान अपमान इत्यादी सर्व काही पूर्वजन्मांच्या कर्माचे फळ होय. म्हणून आपले तुकाराम महाराज म्हणतात, अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. प्रत्येकाला जे काही मिळायचं अन्न मान धन हे आपल्या पूर्वीच्या प्रारब्धानुसारच मिळणार. ज्ञानी ते हसत सण करतात. जसे बी पेरले असेल तसेच फळ मिळेल. बाळा, तू मनात काही ठेवू नकोस. तुझी सावत्र आहे, तुझ्या बापाला प्रिय आहे. काय तू तिला नमस्कार करणार नाहीस? तू जसा मला नमस्कार केलास तसा तू आपल्या सावत्र आईला पण कर. तू मला नमस्कार केला नाहीस तरीही मी तुला आशीर्वाद देईन, पण तुझी सावत्र आई तुला नमस्कार केल्यावरच आशीर्वाद देईल. तिला नमस्कार करून तू जाशील तर देव तुला लवकर प्रसन्न होईल. सर्वांचे आशीर्वाद घेऊन जर तू वनात जाशील तर परमेश्वर तुझ्यावर लवकर कृपा करील. ज्या सुरुचीने मुलाचा अपमान केला त्याच सुरुचीला नमस्कार करण्यासाठी आपल्या मुलाला सुनीती पाठवत आहे. धन्य ती सुनीती. अशी सुनीती ज्या घरात असेल त्या घरात कली कधी प्रवेश करू शकत नाही. सुनीती म्हणजे चांगली बुद्धी. म्हणजे ज्याची चांगली बुद्धी आहे, परमेश्वराकडे आहे, त्याच्या घरात कली कशाला प्रवेश करील? 5 वर्षाचा बालक ध्रुवकुमार सावत्र आईस नमस्कार करण्यास गेला. ती तर आयटीत आसनावर बसली होती. ध्रुवाने तिला साष्टांग नमस्कार केला. सुरुचीने विचारले, तू मला नमस्कार का करीत आहे? ध्रुव म्हणाला, माते, मी वनात जात आहे म्हणून तुझे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. एक क्षणभर सुरुचीचे मन पाझरले. तिला वाटले की किती शहाणा मुलगा आहे हा. अपमानित झाल्यावरही हा मला प्रणाम करीत आहे. असा रामायणामध्ये पण एक प्रसंग होऊन गेला. ज्या वेळेला श्रीराम प्रभूंना वनात जाण्यास सांगितलं कैकेयीने, त्यावेळेला जाण्यावेळी प्रथम आशीर्वाद घेण्यासाठी, कैकेयीचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रथम तो तिच्या महालात गेला. आणि ज्या वेळेला 14 वर्ष वनवास भोगून त्यावेळेला पुन्हा आला, त्यावेळेला प्रथम आशीर्वाद, प्रथम नमस्कार करण्यासाठी तो तिच्याकडेच गेला प्रथम. परंतु ती स्वभावाने दुष्ट होती आणि स्वभाव कधी लवकर बदलत नसतो. म्हणजे एक क्षणभर सुरुचीचे मन पाझरले. तिला वाटले की ती शहाणा मुलगा आहे हा. अपमानित झाल्यावरही हा मला प्रणाम करीत आहे. परंतु ती स्वभावानेच दुष्ट होती आणि स्वभाव कधी लवकर बदलत नसतो. तिला वाटले ध्रुव जर येथे राहील तर कधी ना कधी तो उत्तमाच्या राज्याचा हिस्सा मागेल. म्हणून ती ध्रुवाला म्हणाली, ठीक आहे, तू वनात जातच आहेस तर जा, माझा तुला आशीर्वाद आहे. ध्रुवाने नमस्कार केला तरी सुरुचीच्या मनात काही विशेष भाव जागला नाही. स्वभाव सुधारणे मोठे कठीण काम आहे. म्हणूनच म्हटले आहे, कस्तुरी की क्यारी करी, केसर की बनी, रवाद पाणी दिया गुलाब का, तऊ प्याज की प्याज. सत्कर्माचे फळ जोपर्यंत ठीक ठाक पदरात पडत नाही तोपर्यंत स्वभाव सुधरत नाही. सुखाचार्य सांगतात, 5 वर्षांचा बालक मातांचे आशीर्वाद घेऊन वनात गेला. भागवताची माता आपल्या मुलाला तपश्चर्यासाठी वनात पाठवते. सुनीतीने जसे ध्रुवाला वनात पाठवले तसे आजकालच्या माता मुलाला सिनेमाला पाठवतात. पैसे देऊन म्हणतात, जा तुझे कल्याण हो. सिनेमा पाहून कुठे कल्याण होते का? त्याने जर डोळे, शरीर व शेवटी जीवनही बिघडून जाईल. पैसे देऊन अंधारात बसणे अज्ञान नव्हे तर काय? ही काही हसण्याची किंवा मजेची गोष्ट नाही, तर रडण्याची बाब आहे. सिनेमाला पाठवणारी स्त्री माता नव्हे तर शत्रू आहे. सुनीतीसारख्या माता धन्य होत की ज्या मुलावर चांगले संस्कार करतात. बालक मातेच्या दोषाने चारित्र्यहीन, पित्याच्या दोषामुळे मूर्ख, वंशाच्या दोषामुळे भित्रा आणि स्वतःच्या दोषामुळे दरिद्री होत असतो. दुःशीलो मातृदोषण, पितृदोषण मूर्खता, काप्रण्यम वंशम दोषण, आत्मदोषा दरिद्रता. आपल्या दोन्ही मातांचे आशीर्वाद घेऊन ध्रुव वनात जात आहे. पहा, केवळ 5 वर्षाचा बालक वनात जात आहे.
ध्रुवाच्या मनात कधी येत होते की वनात हिंस्र पशु असतील, ते मला खाणार तर नाहीत. लगेच दुसऱ्या क्षणी त्याला वाटे, नाही नाही, मी काही एकटा नाही. माझ्या आईने सांगून ठेवले आहे की जेथे जेथे मी जाईन तेथे तेथे नारायण माझ्या सोबत असतील. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्वांना प्रणाम करून सर्वांचे आशीर्वाद घेऊन जी व्यक्ती वनात जाते तिला रस्त्यात संत मिळत असतात. घरात भांडण करून जो घराबाहेर पडतो त्याला संत मिळत नसतात. भांडण करून बाहेर पडणाऱ्याला ना मिळतो राम, ना मिळते माया. रस्त्याने चालता चालता ध्रुवाच्या मनात येत असे की आई घरी बाळा म्हणून हाक मारीत असे, इथे आता कोण बाळा म्हणून हाक मारील. आई मला मांडीवर बसवीत असे, इथे आता कोण बसवील. माझ्यावर कोण प्रेम करील. तो पुढे पुढे जातच होता. इतक्यात रस्त्यावर त्याला नारद भेटले. ध्रुवाला वाटले हा कोणी संत आहे. चांगल्या संस्कारात वाढल्यामुळे ध्रुवाने त्यांना साष्टांग नमस्कार केला. प्रणाम साष्टांगत असला पाहिजे. प्रकृती अष्टधा आहे. अष्टधा प्रकृती रूप परमात्म्यात मिळून जाण्याची इच्छा व्यक्त करण्याच्या हेतूने साष्टांग प्रणाम करावा. साष्टांग प्रणाम करण्याने आत्मनिवेदन होते. अधिकारी शिष्याला रस्त्यातच गुरु मिळत असतात. सद्गुरुत्व व ईश्वरत्व एकच होय. परमात्मा व सद्गुरू दोघेही व्यापक आहेत. सर्व व्यापकाला शोधण्याची नव्हे तर ओळखण्याची गरज असते. बालकाच्या नम्रतेने नारद प्रसन्न झाले. त्यांचं संत हृदय द्रवित झाले. त्या बालकाला त्यांनी कडेवर बसविले. डोक्यावर हात फिरविला. महापुरुषाचे हात जेव्हा डोक्यावरून फिरतात तेव्हा मनातले सर्व विकार शांत होतात. ध्रुवाला वाटले की आपल्या आईच्या आशीर्वादाने रस्त्यात आणखी एक आई भेटली. जन्मदात्री आई बालकाला स्तनपान करून पुष्ट करीत असे, तर गुरुरूपी माता नेहमीसाठी बालकाचे स्तनपान बंद करीत असते. म्हणजे जन्ममरणाच्या चक्रातून सोडवीत असते. मोक्ष मिळाल्यानंतर पुन्हा कधी स्तनपान करावेच लागत नाही. स्तनपान करविणारी माता श्रेष्ठ की स्तनपान सोडविणारी माता श्रेष्ठ. स्तनपान सोडविणारी माता श्रेष्ठ होय. गुरु तर म्हणत असतात की बाळा, मी तुला असा उपदेश करीन की तुला पुन्हा स्तनपान करावेच लागणार नाही. म्हणजे शहाणे करून सोडावे सकळ जन. जे जे आपण अशी ठावे ते ते इतरांशी सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जन. सोडावे का धरावे. इथे काय सांगतात की जी श्रेष्ठ माता जी आहे ती काय करते, आपल्या मुलाला स्तनपान करून तिला सोडून देते. स्तनपान सोडवणारी माता श्रेष्ठ होय. गुरु तर म्हणत असतात की बाळा, मी तुला असा उपदेश करीन की तुला पुन्हा स्तनपान करावेच लागणार नाही. आता हे भल्यावाल्यांनी जर डोक्यात घेतलं तर ठीक आहे. नारदांनी विचारले, बाळा तू कुठे जात आहेस. ध्रुव म्हणाला, भगवंताचे दर्शन घेण्यास मी वनात जात आहे. माझ्या आईने मला सांगितले आहे की माझे खरे पिता भगवान नारायण आहेत. मी त्यांच्याच मांडीवर बसण्यास जात आहे. ध्रुवाचे भाषण ऐकून नारदांना त्याची परीक्षा घेण्याची इच्छा झाली. सद्गुरू परीक्षा घेतल्यानंतर शिष्याला उपदेश देत असतात. एक वेळेला कबीर महाराजांकडे एक व्यक्ती गेली आणि कबीर महाराज त्यांच्याच गावात ती व्यक्ती गेली आणि कबीर महाराजांचा असे साधी वागणूक असायची. तर त्यांनाच ती व्यक्ती विचारते की मला कबीर महाराजांना भेटायचं. हे म्हणतात की कबीरांना तू भेटू शकतो पण महाराज मला माहीत नाही. आता ह्याच्या डोक्यात ते यायला पाहिजे होतं ना. पण नाही म्हणले, मग मला माहीत नाही, मग आपला तुझा तू बघ. मग असेच थोडे पुढे गेले आणि परत एका व्यक्तीला विचारलं की म्हणले मला कबीर महाराजांना भेटायचं. तर ते म्हणले, मी आता इथून पाहिलं
की तू तर कबीर महाराजांवर तिथे बोलत होता. म्हणले ते महाराज आहेत. बापरे. मग ते परत पळत पळत मागे आले आणि परत त्यांचे पाय धरले. म्हणजे याचा अर्थ आपल्याला सद्गुरू ओळखता आले पाहिजेत. ते कशी राहतात, आपल्या छंदामध्ये राहतात म्हणून ते गुरु नसतील किंवा सद्गुरू नसतील असे नाही. आपण स्वतः ओळखायला शिकलं पाहिजे. अरे अजून तर तू बालकच आहे. हे तर तुझ्या खेळण्याचे कुदण्याचे वय आहे. प्रभूचा जप करण्याचे नव्हे आणि भगवंत तर यत प्रसादम सवय पुसाम दुराराध्यो मतो मम. माझे मत असे आहे की ईश्वराला प्रसन्न करून घेणे सामान्य माणसासाठी मोठे कठीण काम आहे. तू ज्यांच्या कृपेची अपेक्षा करीत आहेस ते तर दुराराध्य आहेत. मोठमोठे ऋषीमुनी अनेक जन्मात ईश्वराराधन करीत आहेत तरी त्यांना ईश्वर प्राप्ती होत नाही. ते भगवंताचा मार्ग शोधतात पण त्यांना तो सापडत नाही. तू मोठा हो, नाना प्रकारच्या सुखांचा उपभोग घे, मग म्हातारपणी निवृत्त होऊन वनात निघून जा. तेव्हा तेथे शांततेने भजन कर, रामनाम जप, मग भगवंताचे दर्शन कर. म्हणजे नारद मुनी आता त्याची परीक्षा घेत आहेत ध्रुव बाळाची. तुझी इच्छा आहे की तुला देवाने मांडीवर बसवावे, पण मोठमोठे ऋषीमुनी हजारो वर्षांची तपश्चर्या केल्यावरही भगवत प्राप्ती करू शकले नाहीत. मग तुझ्यासारख्या लहान बालकाला देव कसा मिळू शकेल. म्हणून हेच योग्य आहे की तू आपला परत घरी जा. ध्रुवकुमार म्हणाला, नाही महाराज, ज्या घरात माझा अपमान होतो त्या घरात मी राहू शकत नाही. मग आपण ज्या घरात राहतो तिथं वारंवार आपला अपमान होतो. पण आपल्याला कधी असं वाटतं का हे घर सोडावं म्हणून? नाही. पण हे घर सोडायचं असेल तर युक्तीने सोडलं पाहिजे. काय युक्ती आहे? तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता ऐसा करी उपकार आणि ध्याचा विसर पाणी मध. ध्याच्या विसरण्यामध्ये भगवंताचं स्मरण आहे आणि भगवंताच्या स्मरणामध्ये देहाचा विसर आहे. आपल्या पित्याच्या राजसिंहासनावर न बसण्याचा मी निश्चय केला आहे. याच जन्मी भगवंताचे दर्शन करण्याचाही मी निश्चय केला आहे. गुरुजी, आपण मार्गदर्शन करा. ध्रुवाचा दृढ निश्चय पाहून नारद म्हणाले, धर्मार्थ काम मोक्षांख्यम ये इच्छेत श्रेय आत्मनाः एकमेव हरेस्त्रत्र कारणम पादसेवनम. जी व्यक्ती आपले कल्याण इच्छिते आणि धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त करू इच्छिते त्यांच्यासाठी एकमेव साधन आहे हरिचरणाची सेवा. तू मधुवनात जा. वृंदावनात हे मधुवन आहे. येथेच ध्रुवाला नारायणाचे दर्शन झाले होते. यमुना कृपाळू आहे. यमुना महाराणी कृपादेवीचा अवतार आहे. भागवतात काही अशा स्थळांचा निर्देश आहे की जेथे परमात्मा अखंड रूपाने विराजत आहेत. मधुवनात श्रीरंगम इत्यादी स्थळी. श्रीरंगम मध्ये अनंत शयनम पद्मनाथ आहेत. द्वारकेती भगवंत आहेत. त्यांनी द्वारका सोडली नाही. बोडाण्याची भक्ती अनन्य होती म्हणून त्यांचे एक स्वरूप डाकोरला आले होते. गंडक नदीच्या काठी पुलक ऋषींच्या आश्रमातही भगवंताचा अखंड वास आहे असे भागवताच्या 5व्या स्कंदात सांगितले आहे. वृंदावनात भगवंताचा अखंड वास आहे. यमुना देवी तुझा ब्रह्मसंबंध सिद्ध करील. यमुना देवाजवळ तुझी शिफारस करील. अपात्र असूनही माता तुला आपला मानील व तुझ्यावर कृपा करील. नारदांनी ध्रुवाला आज्ञा केली की तत्तात गच्छ भद्रम. ते यमुनायस तटन शुची पुण्यम मधुवनम यत्र सानिध्यम नित्यदा हर्या. वत्सा, तुझे कल्याण हो. यमुना नदीच्या काठी असलेल्या परमपवित्र अशा मधुवनात तू जा. तेथे श्रीहरीचे नित्य वास्तव्य आहे. वृंदावन प्रेम प्रभू आहे. तेथे राहून भजन केल्याने मन लवकर शुद्ध होते. वृंदावन दिव्य भूमी आहे. तेथे जीव व शिव यांचे मिलन लवकरच होते. ध्रुवाने विचारले, वृंदावनात जाऊन तेथे परमेश्वराची आराधना कशी करू? नारद म्हणाले, ध्यान करण्याची पूर्वी मानस पूजा करावी. चतुर्भुज नारायणाची मानस पूजा करावी. ईश्वरात मन सतत संलग्न राहिले पाहिजे.
मानसपूजा ही श्रेष्ठ पूजा मानली गेली आहे. भगवान शंकराचार्य देखील कृष्णाची मानसपूजा करीत असत. ती आपल्याजवळ काही ठेवीत नाही. अशा विरक्त संन्याशांनी मानसपूजा करणे उत्तम होय. पण केवळ मानसपूजा गृहस्थाने करून चालणार नाही. त्याने मानसपूजा तशीच प्रत्यक्ष पूजा दोन्ही कराव्यात. मानसपूजेसाठी उत्तम वेळ असते पहाटे 4 ते 5:30 पर्यंत. कुणाचेही तोंड पाहण्याआधी मानसपूजा केली पाहिजे. पहाटे उठून कल्पना करा की आपण गंगा किनारी बसलो आहोत. मनानेच गंगेचे स्नान करा. अभिषेकासाठी चांदीच्या लोटीत गंगाजळ आणा. भगवंत उठल्यावर त्यांना आचमनासाठी पाणी द्या. मंगल झाल्यानंतर लोणी खडी साखरेची जरुरी पडेल. भोलेनाथ शंकराला काहीच लागत नाही, पण कृष्ण मात्र सर्व काही मागतो. मग कृष्णाला आंघोळ घाला. शंकरजी तर थंड पाण्याने स्नान करतात, पण श्रीकृष्णाला गरम पाण्याने स्नान घाला. नंतर कृष्णाला शृंगार करा. उत्तम सजवा. शृंगार केल्यानंतर तर श्रीकृष्ण फारच सुंदर दिसतात. मानसपूजा सांगतायत. असा शृंगार केल्याने तुमचे मनही सुंदर होईल. आणि मानसपूजा म्हणजे मनाने जी पूजा केली जाते ती. आपल्या विकृत मनाला सुधारण्यासाठी देवाचा शृंगार करायचा आहे. शृंगाराने समाधीसारखा आनंद मिळतो. शृंगारानंतर देवाला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवून तिलक करा. आरती ओवाळा. त्यावेळी तुमचे हृदय आर्द्र व्हायला हवे. पद्मपुराणात आरतीचा क्रम दाखविला आहे. चरण, जंघा, वक्षस्थळ, मुख व नंतर सर्वांगावरून आरती ओवाळावी. त्यावेळी प्रभुदर्शनासाठी आरता झाली पाहिजे. देवाचे दर्शन करीत करीत ध्यान करावयाचे आहे. श्रीहरीचे धीर मनाने ध्यान करा. जप ध्यानासहित करावा. काही लोक जप करतानाही संसाराचे चिंतन करतात. असे केल्याने जप निष्फळ होत नाही, पण जसे फळ मिळवायला पाहिजे तसे मिळत नाही. स्नानाने शरीराची शुद्धी होते. दानाने धनाची शुद्धी होते. ध्यानाने मनाची शुद्धी होते. जप व ध्यान एकसाथ व्हावयास पाहिजे. जप करताना ज्या देवाचे ध्यान तुम्ही करीत असता त्या देवाची मूर्ती तुमच्या मनातून दूर अदृश्य व्हावयास नको. जिभेने भगवंताचे नाम घेतले जावे आणि मनाने भगवंताचे स्मरण केले जावे. डोळ्यांनी त्याचे रूप पहा व कानाने त्याचे गुण श्रवण करा. नारद ध्रुव बाळाला म्हणाले, मी तुला एक मंत्र देत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. या महामंत्राचा तू जप करीत जा. भगवंत अवश्य प्रसन्न होतील. माझा तुला आशीर्वाद आहे. तुला 6 महिन्यांनी भगवंत भेटेल. संचित प्रारब्ध कर्म जाळण्यासाठी 3 जन्म घ्यावे लागतात. गीतेत भगवंत म्हणतात, अनेक जन्मानंतर जीव मला येऊन मिळतो. बहुनाम जन्मनाम अंतः. विद्वानांनी बहुनाम याचा 3 जन्म असा अर्थ केला आहे. आपल्या कर्माच्या क्षयासाठी योग्यांना, ज्ञानी लोकांना 3 जन्म तर घ्यावेच लागतात. असे जरी आहे तरी भागवतात म्हटले आहे की जप करण्याने 6 महिन्यातच भगवत प्राप्ती होते. नारद आता उत्तानपाद राजाकडे गेले. वियोग झाल्यानंतर सर्वांना दूर गेलेल्या व्यक्तीच्या गुणांची आठवण येते. उत्तानपाद पश्चाताप करीत बसला आहे आणि ध्रुवाच्या गुणांचे स्मरण करीत आहे. नारदाने विचार केला की ते काहीही असो, पण हा राजा माझ्या शिष्याचा पिता आहे. मला याचा उद्धार करावाच लागेल. हा सुरुचीच्या अधीन झाला आहे. जर हा आपल्या जिभेवर ताबा ठेवील तर त्याची साधना सफल होईल. जिभेवर ताबा ठेवल्याने सुरुचीचा मोह कमी होईल. उत्तानपादाला नारद म्हणाले, राजा, तू 6 महिने केवळ दूधच पी व अनुष्ठान कर. ध्रुव मधुवनात आला. पहिल्या दिवशी त्याने अनशन केले. नंतर 3 दिवस त्याने फलाहारच केला. अन्नाच्या आहाराने रजोगुणांची व फलाहाराने सत्वगुणांची वृद्धी होत असते. दुसऱ्या महिन्यात आणखी संयम केला. एकसारखा 6 दिवस ध्यानात बसू लागला. तिसऱ्या महिन्यात एकसारखा 9 दिवस ध्यानात बसू लागला. फलाहारी सोडून दिला. हळूहळू संयम वाढवल्याने भक्ती वाढू लागली. ज्या विषयांचा एकदा त्याग केला त्या विषयात पुन्हा मन व इंद्रिय यांना जाऊ देऊ नका. 4थ्या महिन्यात फक्त यमुनेचे पाणी पिऊन 12 दिवस एकाच आसनावर बसून जप केला. 5व्या महिन्यात पाणीही सोडून दिले आणि वायू भक्षण करून 15 दिवसापर्यंत एकाच आसनावर जप केला.
आता 6वा महिना लागला. त्यांनी ठरवले की जोपर्यंत परमात्म्याचे दर्शन होत नाही तोपर्यंत मी आसनावरच बसून राहील. आणि तो ध्यान जपात मग्न झाला. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, असा त्याच्या अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला. निश्चय जर दृढ अटळ असेल तर भगवंत अवश्य भेटतील. वृत्ती ब्रह्माकार तर होत असते, पण तिला अखंड ब्रह्माकार ठेवणे मात्र कठीण काम आहे. ध्रुवाने 6 महिने परमेश्वराचे सतत ध्यान केले. आपल्या हृदयात भगवान नारायण प्रभूच्या रूपाचे दर्शन घेतले. आता जिभेने नव्हे तर मनाने जप करू लागला. ध्रुवाच्या घोर तपश्चर्याने प्रभावित होऊन देवगणांनी नारायणाची प्रार्थना केली की भगवत, आपण ध्रुवाला लवकरच दर्शन द्या. भगवंत देवगणांना म्हणाले, मी ध्रुवाला दर्शन देण्याला नव्हे तर त्याचे दर्शन घेण्यात जात आहे. स्वतः भगवंताला ध्रुवाचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. लिहिले आहे, मधोरवनम भृत्यदी द्रक्षया गताहा. एकदा पंढरीचे श्री विठ्ठल व रुक्मिणी देवी यांचा संवाद झाला होता. रुक्मिणी म्हणाली, दररोज कितीतरी भक्तजण आपल्या दर्शनाला येतात, तरी आपण अधोवदन असता कुणालाही भेटत नाही, असे का? भगवंत म्हणाले, जे फक्त मलाच भेटण्यासाठी येत असतात त्यांच्याकडेच मी कृपादृष्टीने पाहतो. लोक कोण व कोणत्या भावाने येत असतात हे सर्व मी जाणतो. दर्शनाला येणारे सर्व लोक आपल्यासाठी काही ना काही मागण्यासाठी येतात. फक्त माझ्या भेटीसाठी येणारा एखादाच जो केवळ माझ्यासाठी येत असतो त्याच्याच नजरेशी नजर मी मिळवितो. एकदा नरहरी सोनार पंढरपुरात गेले आणि वारी होऊन परत निघाले. परत निघताना त्यांनी पाहिलं की भगवंताचा एक भक्त, त्याच्या हातामध्ये एक डायरी होती. त्याला विचारलं की म्हणे ही डायरी कशाची आहे? तर म्हणले की जे देव ज्यांना भेटतो त्याची ही डायरी आहे. माझं ह्याला वाटलं मी ज्या अर्थी देवाला भेटायला आलो म्हणजे माझी देवाची भेट झालेली आहे म्हणून त्या डायरीमध्ये पाहिलं तर याचं नावच नाही. तर म्हणजे त्याला विचार, तर तो म्हणला ठीक आहे. मग तो आला परत आणि परत दुसऱ्यांदा गेला. दुसऱ्या वारीला गेला तेव्हा विचारलं देवाला, म्हणले देवा, मी तुला भेटण्यासाठी आलो आणि माझं तर डायरीमध्ये नाव नाही. म्हटलं असं का? ते म्हटलं तू माझ्या दर्शनासाठी नव्हता आला. म्हणले तू वस्तारा घेण्यासाठी आला होता दुसऱ्यांदा. मग ठीक आहे. मग तिसऱ्यांदा आला, परत बघितली ती डायरी, तरी डायरीमध्ये नाव नाही. परत देवाला विचारलं, म्हणले देवा, म्हणले आता मी आलो, आता तरी माझं नाव डायरीत असायला पाहिजे. तर म्हणले आताही तू मला भेटण्यासाठी नाही आला, तो वस्तारा परत करण्यासाठी आला. मग आता आपण आपला तपास करायचा की आपण देवाच्या दर्शनासाठी जातो का आणि काही वस्तूचं दर्शन करण्यासाठी जातो, नाही का? देवाच्या दर्शनासाठी पंढरीला मंदिरात एवढी गर्दी होत असते की सकाळी दर्शनाच्या रांगेत बसलेल्या माणसाला सायंकाळीच दर्शन होत असते. एकदा रुक्मिणीने देवाला विचारले, भगवान, इतके भक्त आपल्या दर्शनाला येत आहेत तरी आपण उदास का दिसता? भगवंत म्हणाले, हे आलेले सर्व भक्त स्वार्थी आहेत, परंतु ज्याची भेट घेण्याची माझी इच्छा आहे तो माझा तुकाराम अजून आला नाही, त्याचीच मी वाट पाहत आहे. इकडे तुकाराम महाराज आजारी होते. ते अंथरुणावर विचार करीत होते की विठ्ठलाच्या दर्शनाला तर मी जाऊ शकत नाही, विठ्ठल तर माझ्याकडे येणार नाहीत. प्रेम अन्योन्य व परस्परावलंबी असते. विठोबा रुक्मिणीला म्हणाले, तुकाराम आजारी असल्याने तो इकडे येऊ शकणार नाही, तर चला आपण त्यांच्याकडे जाऊया. लाखो वैष्णव पंढरपूरच्या मंदिरात देवदर्शनासाठी येत आहेत आणि विठोबा तर तुकारामाच्या घरी पोचले आहेत. ज्याप्रमाणे खरा वैष्णव भगवंताच्या दर्शनासाठी आतुर असतो
त्याप्रमाणे खऱ्या भक्ताच्या दर्शनासाठी भगवंत आतुर असतात. म्हणजे स्वतः देवच तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी त्यांच्याकडे गेलेले आहेत. ध्रुवासाठी भगवान नारायण प्रकट झाले, पण ध्रुवाने डोळे उघडले नाहीत. देवाने विचार केला की असा मी किती वेळ उभा राहीन. ध्रुवाच्या अंतःकरणात जे तेजोमय प्रकट रूप होते ते देवाने लुप्त केले. आता ध्रुव व्यथित झाला. तो विचारात पडला की ते तेजोमय दिव्य स्वरूप कुठे लुप्त झाले. ध्रुवाने डोळे उघडताच त्याला आपल्या समोर चतुर्भुज रूप दिसले. आता ध्रुव केवळ दर्शन करीत नव्हता, तर जणू काही भगवंताचा ज्योती रूप रस पित होता. पुष्कळशी बोलण्याची इच्छा होती, पण अज्ञानामुळे त्याला बोलता येईना. आपल्या शंखाचा स्पर्श भगवंताने ध्रुवाच्या गालाला करून त्याच्या हृदयातील सरस्वती जागृत केली. लगेच ध्रुवाने भगवंताची स्तुती केली. प्रभो, आता इथे एक प्रश्न आहे की भगवंताने आपल्या शंखाचा ध्रुवाला गालाला स्पर्श केला म्हणजे काय केलं की भगवंताने त्याला ध्रुव बाळावरती कृपा केली. त्याला ते नाम दिलं. त्याला म्हटलेलं आहे की शंख दिला, म्हणून शंखाचा स्पर्श केला. मग ध्रुव बाळाने भगवंताची स्तुती केली. प्रभो, आपण सर्व शक्ती संपन्न आहात. आपण माझ्या अंतःकरणात शिरून आपल्या तेजाने माझा हात, पाय, कान, त्वचा आदी व अन्य सर्व इंद्रियांना व पंचप्राणांना चेतना देता. मग आता ध्रुव बाळ म्हणतो की माझ्या सर्व इंद्रियांना तुम्ही चेतना देता. मग आपल्या इंद्रियांना चेतना कोण देतो? तोच देतो. चाले हे शरीर कोणाची सत्य आणि कोण बोलवितो हरिविन. असं जर आपण ग्रंथ समजून जर घेतला तर आपल्याला ग्रंथ समजणार आहे. नुसतं गोष्टीरूप जर आपण ग्रंथ ऐकत बसलो तर आपल्याला ग्रंथ कधीच कळणार नाही. अशा अंतर्यामी वास करणाऱ्या तुम्हा भगवंताला मी वंदन करतो. ध्रुव म्हणाला, माझ्या बुद्धीत प्रवेश करून तिला सत्कर्माची प्रेरणा देणाऱ्या प्रभूला मी वारंवार नमन करतो. मी आपणास कशी विसरू शकतो? ध्रुव म्हणाला, माझ्या बुद्धीत प्रवेश करून तिला सत्कर्माची प्रेरणा देणाऱ्या प्रभूला मी वारंवार नमन करतो. मी आपणास कसे विसरू शकतो? आपली स्तुती जो करणार नाही तो खरोखर कृतज्ञ समजावा. आपण तर माणसाला जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त करणारे आहात. आपल्याला कामादी विषयांच्या इच्छेने भजणारे मूर्ख होत. आपण तर कल्पवृक्ष आहात. तरी मूर्ख लोक देवभोगाच्या इच्छेने अशा सुखाची इच्छा करतात की प्राण्यांना ज्यामुळे नरक लोकात जावे लागते. म्हणजे भक्ती दोन प्रकारची आहे, एक सकाम भक्ती आणि एक निष्काम भक्ती. मग ध्रुव इथे म्हणतात की जी सकाम भक्ती आहे म्हणजे कुठल्या तरी अपेक्षेने भक्ती करणं, त्यांना मूर्ख म्हटलंय. केवळ साधनेने ईश्वर दर्शन होत नसते. कृष्ण कृपा साध्य आहे, साधना साध्य नाही. पण याचा अर्थ हा नव्हे की तुम्ही साधना करू नये. साधना अवश्य करा, पण केवळ साधनेवरच विसंबून राहू नका. म्हणजे समजा आपल्याला एखाद्या स्थळी जायचंय तर आपल्याला तिथं साधन पाहिजे. म्हणजे काय साधन आहे? समजा एसटी आहे. त्या एसटीने जर आपण गेलो, आपलं साध्य म्हणजे जे स्थळ आलं, मग एसटीतून उतरायचं का एसटीत बसून राहायचं? एसटीतून उतरलं पाहिजे. नाहीतर बाबा एसटी लय भारी आहे, मी का आता इथून उतरणार नाही. तसं साधन मिळाल्यावर आपल्याला साध्य प्राप्त करता आलं पाहिजे. साधन लय भारी आहे आणि तेच जर आपण घेऊन बसलो तर साध्य मात्र आपल्याला कदापि प्राप्त होणार नाही. साधनेचा अभिमान धरू नका. प्रत्येकाला असं वाटतं की मी गुरु केलाय, मी नाम घेतलंय, म्हणजे हा अभिमानच झाला. पण ते साधन काय सांगतंय, साधन कशासाठी आपल्याला दिले त्याचा आपण विचार केला पाहिजे ना. साधना तर केलीच पाहिजे. साधना करता करता दमलेला जीव दीन होऊन जेव्हा रडू लागतो तेव्हाच भगवान कृपा करतात. उपनिषदात सांगितले आहे, नायमात्मा प्रवचेन न लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन येमे
ऋणुते ते लक्ष भेस्तर शस्य आत्मा निवृणुते तनुम स्वाम. या आत्म्याचा लाभ वेदाभासाने होत नाही. म्हणजे आत्म्याचा लाभ वेदाच्या अभ्यासाने होत नाही, बुद्धी चातुर्याने होत नाही. आत्म्याच्या ठिकाणी वेदाभ्यास चालत नाही, बुद्धीचं चातुर्य चालत नाही, अनेक शास्त्रांच्या श्रवणाने होत नाही. काही जण म्हणतात आम्ही शास्त्रांचं बरंच श्रवण केलं, तरी किती श्रवण केलं तरीही तिथं आत्मलाभ होणार नाही. पण तो आत्मा ज्याचा स्वीकार करतो त्यालाच आपल्या स्वरूपाचे दर्शन घडवितो. म्हणजे स्वतः आत्मा ज्या वेळेला आपला स्वीकार करतो त्यावेळेलाच त्याला त्या स्वरूपाचे दर्शन घडवितो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आपण देवाचं चिंतन करतो त्यात नवल नाही, आपण देवाचं भजन करतो त्यात नवल नाही, पण आपण देवाचा अंगीकार करतो त्यात नवल नाही, पण देवाने आपला अंगीकार केला पाहिजे, त्यावेळेला आपल्यावर खरी कृपा झाली म्हणून समजायची. मग आता याच्या 99% आपल्याला वाटतं की आम्ही देवाचं भजन करतो, देवाचं नामस्मरण करतो, ह्याच्यामध्ये 99% लोक मोडतात. परंतु देवाने अंगीकार केला ह्याच्यामध्ये किती जण मोडतात तो विचार आपण केला पाहिजे. साध्य प्राप्त झाल्यानंतर कित्येक लोक साधनेची उपेक्षा करतात. साधनेची उपेक्षा केली तर माया प्रवेश करते. अद्वय भावाच्या सिद्धीनंतरही वैष्णव भगवंताची भक्ती चालूच ठेवतात. म्हणून ईश्वर प्राप्ती झाल्यावरही साधना मोडू नये. ईश्वर प्राप्ती झाल्यावरही साधना मोडू नये. साधनेची अशी सवय लागून जात असते की ती सुटूही शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आधी केला सत्संग तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. सत्संगाने तुकाराम पांडुरंग स्वरूप झाले. आता त्यांना भजन करण्याची आवश्यकता नव्हती, पण भजनाची इतकी सवय त्यांना लागली होती की त्यांचे भजनच बंद होईना. तुकाराम महाराजांना सत्संगात प्रथम जप करण्याची आज्ञा मिळाली. जपाने त्यांना भगवंताचे दर्शन घडले व देवाने कृपा केली. आता पांडुरंग व तुकाराम एक झाले, त्यांच्या द्वैत राहिले नाही. म्हणून रामेश्वर भट्ट म्हणतात की ज्या टायमाला तुकाराम महाराज विष्णू स्वरूप झाले, त्यांना ज्या टायमाला त्यांची पण अशी दृष्टी झाली, त्यावेळेला ते म्हणतात, म्हणे रामेश्वर भट्ट दुजा तुका विष्णू नाही दुजा. कारण त्यांच्यात द्वैत राहिले नाही, तरी ते भजन करीत राहिले. कारण भजन त्यांचा अंग स्वभावच होऊन गेला होता. एवढा उच्च पदावर पोहोचल्यावरही ज्ञानी भक्त भक्तीचा त्याग करीत नसतात. ज्ञानी भक्ताच्या बाबतीत भक्ती एक व्यसन होऊन बसते. भक्ती जर व्यसन बनली तर साधकाचा बेडा पार झालाच म्हणून समजा. सुखदेवांना राधाकृष्णाचे ध्यान एक क्षण मात्रासाठी सोडण्यास कुणी सांगेल तर ते तसे करू शकणार नाही. अप्रोक्ष साक्षात्कार झाल्यावरही भजन सुटत नसते. ध्रुवाने उत्तम स्तुती केली. नाथ जेव्हा आपले लाडके भक्त आपले दर्शन करीत असताना, आपले स्मरण करीत असताना, आपले चरित्र गात असताना, आपले गुण कीर्तन करीत असतील तर तो कीर्तन ऐकण्याचा सुयोग मला प्राप्त करून देण्याची कृपा माझ्यावर करा. तो आनंद तर योग्यांच्या ब्रह्मानंदापेक्षाही श्रेष्ठ आहे. ध्रुवाने विद्वानांचे प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली नाही, तर त्याची इच्छा होती की ज्याचे कृष्ण प्रेमरसात लीन होऊन गेले आहे त्याची कथा ऐकावी. ज्ञानाची कथा व भक्त हृदयाची कथा यात अंतर आहे. भक्ताच्या कथेचा आनंद ब्रह्मानंदापेक्षाही श्रेष्ठ आहे. श्रीधर स्वामींना या श्लोकांचा अर्थ करण्यात काही कठीणता भासली. येथे उपनिषदाच्या सिद्धांतांचा विरोध केल्याचा भास होतो. उपनिषदात म्हटले आहे की ब्रह्मानंद श्रेष्ठ आनंद होय. अन्य कोणताही आनंद ब्रह्मानंदापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही. तैत्तरीय उपनिषदात सांगितले आहे की माणसाच्या आनंदापेक्षा गंधर्वाचा आनंद श्रेष्ठ आहे. त्यापेक्षा स्वर्गातील देवांचा आनंद श्रेष्ठ आहे आणि देवांच्या आनंदापेक्षा इंद्राचा आनंद श्रेष्ठ आहे.
इंद्राच्या आनंदापेक्षा बृहस्पतीचा आनंद शतपटीने श्रेष्ठ होय, पण ब्रह्मानंद तर सर्वश्रेष्ठ आनंद आहे, जो निष्काम आहे, निर्विकार आहे आणि ज्याच्या मनाचा विरोध होऊन चुकला आहे त्याला जो आनंद मिळतो तोच ब्रह्मानंद होय. हा सर्वश्रेष्ठ आनंद होय. ब्रह्माकार वृत्ती झालेल्या योग्यांना जो आनंद मिळतो तो सर्वश्रेष्ठ आनंद होय. येथे द्वैत प्रपंच मी आणि तू नसते. या आनंदामध्ये द्वैत नसतं, म्हणजे दोन नसतात. प्रपंच नसतो, मी आणि तू नसते, त्याला ब्रह्मानंद म्हटले. तो आनंद श्रेष्ठ होय. आणि तोच आनंद आमच्या साधू संतांनी वाटला. सेवी तो हा रस, वाटी तो अनेका, घ्या रे होऊ नका रानभरी. जोवर मी आणि तूचे अस्तित्व आहे तोवर श्रेष्ठ आनंद मिळत नाही. म्हणजे हा द्वैतामधून जो आनंद मिळतो तो आनंद तात्पुरता असतो आणि एकत्वात जो आनंद मिळतो तो सतत असतो. ब्रह्मानंदाची प्राप्ती झाल्यावर संसाराचे व जगाचे अस्तित्वच राहत नाही. म्हणून काही लोक परमार्थ करायला मागत नाहीत की काय बा. आता इथं काही नाही, ब्रह्मानंदाची प्राप्ती झाल्यावर संसाराचे व जगाचे अस्तित्वच राहत नाही. आता हे जर संसारिक माणसाने जर ऐकलं तर ते म्हणतील मग बाबा नको आहे आम्हाला, कारण आमचा संसार आम्हाला प्रिय आहे. देव कुठं प्रिय आहे आजकाल संसारिक माणसाला, नाही का? मला वाटतं तेव्हाच काही लोक आता प्रपंच परमार्थाकडे यायला मागत नाहीत की काय. पण विचार केला पाहिजे, चांगला विचार केला तर. भागवतात ध्रुव म्हणतो की भगवंताच्या कथेचा आनंद ब्रह्मानंदापेक्षाही श्रेष्ठ आहे. हा विरोधाभास का आहे? त्यातील सत्य गोष्ट कोणती? महापुरुषांनी आपापल्या परीने समाधान केले आहे की ब्रह्मानंद श्रेष्ठ आहे, पण त्यात एक दोष आहे. हा आनंद एक भोग्य आहे, सर्व भोग्य नाही. ज्याची वृत्ती दृष्टी ब्रह्माकार झाली असेल त्यालाच तो आनंद मिळू शकतो, म्हणून तो आनंद गौण आहे. कथा कीर्तनाचा आनंद अनेक भोग्य आहे. भजनानंद सर्व भोग्य असल्यामुळे सर्वांना एकाच वेळी आनंदित करत असतो. याच कारणाने कथा कीर्तनाला ब्रह्मानंदापेक्षाही श्रेष्ठ म्हटले आहे. तसे पाहिले तर तात्विक दृष्ट्या ब्रह्मानंदच श्रेष्ठ म्हणावा लागेल. ब्रह्मानंद एकाच व्यक्तीला आनंदी करू शकतो. जो आनंद समाधी अवस्थेत योग्याला मिळतो तो आनंद त्या योग्य त्याच्या शिष्यांना मिळू शकत नाही. समाधीलीन योगी एकटाच संसार पार करतो, तर सत्संगी स्वतःही पार करतो व इतरांनाही तारून नेतो. कथा श्रवण सर्वांना एकाच वेळी आनंद देते, म्हणून ते अनेक भोग्य होय. म्हणून कथा श्रवणाचा आनंदही श्रेष्ठ म्हटला गेला आहे. काही टीकाकारांनी या श्लोकाचा अर्थ करताना म्हटले आहे की ब्रह्मानंदापेक्षा कोणताही आनंद श्रेष्ठ नाही. सत्संगाचा महिमा वृद्धिंगत व्हावा म्हणून भागवतात यापेक्षा वेगळा विचार मांडला आहे. भगवंत ध्रुवाला म्हणाले, मी तुझी भक्ती पाहून प्रसन्न झालो आहे, तू इच्छा असेल ते मागून घे. ध्रुव म्हणाला, काय मागू व काय नाही हे काही मला समजत नाही. आपणाला जे आवडेल ते मला द्या. भगवान शंकर जेव्हा प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी नरसिंह मेहताला वर मागण्यास सांगितले होते. नरसिंह मेहताने ध्रुवासारखेच उत्तर दिले होते. तेव्हा शिवजी म्हणाले होते की मला तर रासलीला आवडते, म्हणून मी तुला तिचेच दर्शन घडवितो. आणि शंकरांनी नरसिंह मेहताला रासलीलांचे दर्शन घडवले होते. भगवंत ध्रुवाला म्हणाले, तू काही कल्प आपल्या राज्याचे शासन कर, त्यानंतर मी तुला माझ्या धामास घेऊन जाईन. आशंका व्यक्त करताना ध्रुव म्हणाला, प्रभो, मला माझ्या पूर्वजन्माची आठवण येत आहे. राधा राणीच्या दर्शनाने माझे मन विचलित झाले होते, म्हणून मला हा जन्म घ्यावा लागला. आता जर मी राजा झालो तर राण्यांच्या मायेत फसून जाईल. मी राजा होऊ इच्छित नाही. म्हणजे ध्रुव बाळ सांगते की म्हणजे भगवंत म्हणाले ना की तू आता राज्याचा उपभोग घे,
मग नंतर तुला मी निजधामात घेऊन जाईल. पण ध्रुव म्हणतात की मागचा मला जन्म आठवला, त्यावेळेला मी राजा होतो, त्या राण्यांच्या मायेमध्ये मी फसलो होतो, तर आता मी तसा फसू इच्छित नाही, मी राजा होऊ इच्छित नाही. प्रभू म्हणाले, चिंता करू नकोस, असे कधी होणार नाही. राजा बनण्याची तुझी जरी इच्छा नसेल तरी तू राजा झालेला पाहण्याची माझी इच्छा आहे. ही माया तुला प्रभावित करणार नाही. माझा असा स्वभाव आहे की जो माझ्या कच्छपी लागतो त्याच्या मागे मीही लागत असतो. मी तुझे रक्षण करीन. लहान बालकाला भलेही आनंद होत नसेल, पण आईला मात्र मुलाचा शृंगार करण्यात आनंद वाटतोच. त्याचप्रमाणे भगवंत जगाला दाखवून देऊ इच्छितात की लहान मुलाचा आई जे शृंगार करते ते कोणासाठी करते? बाळासाठी करते का आईसाठी करते? आईसाठी करते. आईला आनंद होतो म्हणून ती बाळाचा शृंगार करते. त्याचप्रमाणे भगवंत जगाला दाखवून देऊ इच्छितात की जी व्यक्ती माझी होते तिला मी भौतिक, लौकिक आणि अलौकिक असा दोन्ही प्रकारचा आनंद प्रदान करीत असतो. मी आपल्या भक्तांना अलौकिक सुखाच्या बरोबर लौकिक सुखही प्रदान करतो. जीवाचे रक्षण जोवर भगवंत स्वयं करीत नाहीत तोवर जीव कामाचा नाश करू शकत नाही. राखे रघुवीर ते उभरे तीही काल मोहू. श्रीरामाने ज्यांचे रक्षण केले आहे ते कधी कामांध झाले नाहीत. फुले तोडण्यात आलेल्या सेवकाने ध्रुवाला पाहिले आणि राजाला ध्रुव आल्याचा समाचार कळविला. अनुष्ठानात बसलेला उत्तानपाद राजा धावतच आला. पहा कशी गंमत आहे ती. 6 महिन्यापूर्वी ज्या उत्तानपाद राजाने त्याला आपल्या मांडीवर क्षणभरही बसू दिले नाही, तो आता देवाचे दर्शन झालेल्या ध्रुवाकडे स्वागतार्थ धावत जात आहे. ज्याचे नाते ईश्वराशी जडते त्याच्या मागे जग धावत जात असते. परमात्मा ज्याला आपला मानतो त्याला शत्रूही वंदन करतो. जर तुम्ही देवाच्या पाठीमागे लागाल तर जग तुमच्या मागे लागेल. तोच उत्तानपाद राजा ज्याने ध्रुवाचा अपमान केला होता तो आता त्याच्या स्वागतार्थ जात आहे. त्याला आता समजले होते की माझा 5 वर्षाचा मुलगा देवाला प्राप्त करून आला आहे आणि माझे अर्धे आयुष्य निघून गेले आहे, तरी मी अजून सुरुचीच्या मायेतच फसून गेलो आहे. धिक्कार असो माझा. राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्याने विचारले, कुठे आहे माझा ध्रुव? कुठे आहे माझा पुत्र? सेवक म्हणाला, पण महाराज, राजकुमार तुम्हाला वंदन करीत आहेत. राजा ध्रुवाला आलिंगन देत म्हणाला, मी वंदनास अपात्र आहे. स्वतःचा राजा बोलतो ध्रुव बाळाला की तू जे मला वंदन करतोयस पण त्या वंदनासाठी मी मात्र अपात्र आहे. आता ध्रुव आईच्या दर्शनाला निघाला. त्याला आठवण होते की एक वेळ मला नमस्कार न केला तरी चालेल, पण सावत्र मातेला मात्र नमस्कार केलाच पाहिजे असे आईने म्हटले होते. म्हणून जेव्हा ध्रुवाने सुरुचीला नमस्कार केला तेव्हा तिचे हृदय भरून आले. किती शहाणा आहे हा. सुनीतीचे हृदय इतके भरून आले की ती काही बोलू शकली नाही. तिला असे वाटले की मी आजच खरी पुत्रवती झाली आहे, कारण तिचा पुत्र आजच देवाचे दर्शन घेऊन परत आला होता. मग आजकालच्या मातांना असं वाटतं का की जो देवाचे दर्शन घेऊन आला तोच माझा खरा पुत्र आहे म्हणून? तर तसं नाही. आजची माता म्हणते जर कोण मंदिरात वगैरे जर आपला मुलगा गेला तर ते म्हणते तो बिघडला, कारण आता तो संसार नीट करत नाही. रामचरित मानसाती म्हटले आहे, पुत्रवती जुबती जगसोई, रघुवर भगत जासू सुत होई. जो सर्वांचा आशीर्वाद प्राप्त करतो तोच सर्वेश्वर परमात्म्याला आवडतो. लोक म्हणाले ध्रुवाला नारायणाचे दर्शन घडले आहे म्हणून आम्ही त्याचे दर्शन घेऊन कृतार्थ होऊ इच्छितो. म्हणून ध्रुवाच्या शोभायात्रेची तयारी केली गेली. ध्रुवाला हत्तीवर बसण्यास सांगितले. ध्रुव म्हणाला, माझा भाऊ उत्तमालाही माझ्यासोबत बसवा. प्रथम उत्तमाला हत्तीवर बसून मग ध्रुव हत्तीवर बसला. जो आपल्या बंधू भगिनी नातेवाईकात परमात्म्याचे दर्शन करू शकत नाही त्याला मूर्ती आदितही देवाचे दर्शन होऊ शकत नाही. शब्दात्मक उपदेशाचा प्रभाव लवकर पडत नाही, क्रियात्मक उपदेशाचा प्रभाव मात्र लवकर पडतो. म्हणजे शब्दाने जो आपण उपदेश करतो
त्याचा प्रभाव लवकर पडत नाही. म्हणून आमचे साधू संत म्हणतात, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. जोपर्यंत क्रियात्मक उपदेश आपल्याला होत नाही तोपर्यंत आपल्यावर परिणाम होणार नाही. मग आज का परिणाम होत नाही लोकांवरती? फक्त शब्दच यांना दिले जातात म्हणून परिणाम होत नाही. क्रिया तशी साधू संतांनी जी आमची क्रिया केली ती क्रिया आज आपल्याला मिळत नाही म्हणून आपल्यावरती तसा परिणाम होत नाही. क्रियात्मक उपदेशाचा प्रभाव मात्र लवकर पडतो. सुरुची आता पश्चाताप करू लागली. सोनी तिच्या चरणी शरण जाऊन ती आता रडू लागली. तिच्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंनी तिच्या मनाचा मळई धुवून जाऊ लागला. ध्रुवाला राज्याभिषेक झाला. त्याचा भ्रमीशी विवाह झाला. एकदा त्याचा भाऊ उत्तम शिकार करण्यात वनात गेला. तेथे त्याचे यक्षाशी युद्ध झाले. त्यात तो ठार झाला. ही दुःखद वार्ता ऐकून ध्रुव तेथे गेला आणि भीषण युद्ध करून त्या यक्षांचा संहार करू लागला. त्यावेळी ध्रुवाचे आजोबा महाराज मनू तेथे आले. ते ध्रुवाला म्हणाले, बाळा, वैष्णव वैर करीत नसतात. भगवान विष्णू प्रेम स्वरूप आहेत. आपल्या छातीवर लात मारणाऱ्या भृगु ऋषीलाही भगवान विष्णूने प्रेमच दिले. शंकर वैराग्याचे प्रतीक आहेत. अतिप्रेम व अतिवैराग्य निभवणे कठीण आहे. ज्ञानी पुरुषाने अत्यंत वैराग्यशील असावे आणि वैष्णवाने अतिशय प्रेम करावे. मनू महाराज म्हणतात, तितिक्षया करुणया मैत्र्या चाखील जंतुषु समत्वेनच सर्वात्मा भगवान संप्रसिद्धती. संप्रसन्ने भगवती पुरुषः प्राकृतै गुणयः विमुक्तो जीव निर्मुक्तो ब्रह्म निर्वाण मृच्छती. आपल्यापेक्षा जे वयाने वडील असतील त्यांच्या प्रती सहनशीलता, लहान असतील त्यांच्यावर दया, समवयस्कांशी मैत्री आणि सर्व जीवांशी समान वर्तन ठेवल्याने सर्वात्मा श्रीहरी प्रसन्न होतो. सर्वात्मा म्हणजे सर्वांच्या आत असलेला आत्मा, त्याला सर्वात्मा म्हटलेले आहे. तितिक्षा म्हणजे सर्वांमध्ये जो सारखा देव असतो त्याला सर्वात्मा म्हटलेले. तितिक्षा सहनशीलता, सर्व जनावर दया आणि जगातील सर्व जीवांशी मैत्री हे 3 गुण ज्याच्या अंगी बांधले असतील तो माणूस सुखी होतो आणि त्याच्यावर भगवानही प्रसन्न होतो. प्रत्येक प्राण्याकडे आपुलकीने पाहिले तर त्या व्यक्तीवर प्रभू प्रसन्न होतात. प्रभू प्रसन्न झाल्याने मग प्राकृतिक गुणांपासून व लिंग शरीरापासून माणूस मुक्त होतो आणि सुखरूप होऊन त्याला ब्रह्मप्राप्ती होते. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सच्चिदानंद रामदास भगवान की जय, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.